आम्ही लढून गोरगरीबाच्या लेकरांना चटणी भाकर खाऊन तिथून GR आणलाय. तुम्ही त्यासाठी चॅलेंज करणार आणि ते कोणाच्या बापाला चॅलेंज होत नाही. TV 9 ला जाहीरपणे सांगतो मी, चॅलेंज कोणचा होत असतो ज्याला कुठलाच आधार नाही. आणि असा एखादा GR घेतला त्याला चॅलेंज होतं. याला आधार आहे हैदराबाद गॅजेटचा, कोणाचा बाप आला तरी चॅलेंज होत नाही. आणि तुम्ही जर कोर्टात गेले ना 1954 GR चॅलेंज केलाच मराठ्याने समजा तुम्ही, ते आमचं 16% आरक्षण आहे ते घातलंच म्हणून समजायचं. मग 2% 50%च्या वरचं 2% सुद्धा घालणार आम्ही. तुम्ही जर आमच्या लेकराला असं खेळणार असले, असं विष पाजणार असले, तर मग आता आम्ही तुमच्या लेकराची नाही कदर करत केली आता लय दिवस. म्हणजे आमचे नोंदी असून आम्ही लढून मिळवलं तरी मिळू देत नाही. तुम्ही फुकट घेता. 16% आरक्षण कोणाचं आहे, कोणाचं खाता तुम्ही ते? मंडळात तुम्हाला 14% आरक्षण दिले. त्याच्यामुळं जशाल तसं वागायचं आता आम्हाला शिकावं लागणार आहे. नसता फडणवीस साहेबांनी ते एवढ्या नीट सांगायचं. त्याच्यामुळे ओबीसीचं वाटोळ होता कामा नये. आम्हाला नाही करायचं ओबीसीचं वाटोळ. ते नासकं आहे, त्याच्या एकट्या नासकेपणामुळे सगळं सरकार सुद्धा अडचणीत येऊ शकतं, सगळं ओबीसी अडचणीत येऊ शकतं. नसतं ओबीसीने त्याला नीट समजून सांगा.